घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश. 3 आरोपी अटकेत. 17,34,000चा मुद्देमाल जप्त. 4 गुन्हे उघड. सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत मागील काही महिन्यापासून घडलेल्या घरफोडीच्या घटनांचा छडा लावत नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत 3 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 17,34,049 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्यातील 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. 29 मे ते 30 मे दरम्यान बोराडे गावातील युवराज शंकर माळी, किशोर भरत पाटील यांच्या घराचे मागील दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे 6,15,200 रुपयाचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 1 जून रोजी जयनगर परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मिठाराम भाऊसिंग तडवी, राहणार मुहाला, तालुका सेंदवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेशाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार रतला मालसिंग तडवी व जगदीश प्रताप तडवी यांच्यासह अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी 3 आरोपींना अटक करून त्याच्याकडून 99 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 17,34,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे सारंगखेडा पोलीस ठाण्यातील गुन्हे क्रमांक 110/2026, 125/2026, 157/2026, 160/2026 हे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाडके, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सुनील येडवे, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, सचिन वसावे, संजय रामुडे, पोलीस नायक अविनाश चव्हाण, चेतन साळवे, पोलीस मतदार अभय राजपूत, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार मनसाराम पाटील, अंमलदार प्रवीण रोहार, वसंत मारणार असून पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत आहे. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.